प्रश्न क्रमांक 1. 3 आकृत्या तुम्हाला दिलेल्या आहे आणि चौथी प्रश्न आकृती शोधायची आहे. तर या तिन्ही आकृतीमध्ये सुसंगत असा क्रम आहे. तो क्रम आपल्याला शोधायचा आहे. पहिल्या आकृतीमध्ये आणि दुसऱ्या आकृतीमध्ये काहीतरी बदल आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये पुन्हा थोडा काहीतरी बदल झालेला आहे. त्या तीनही आकृत्यांमधला बदल आपल्याला लक्षात घेऊन चौथी प्रश्न आकृती शोधायची आहे. तर मग पहिल्या आकृतीमध्ये हा जो त्रिकोण आहे तो उजव्या कोपऱ्यात आलेला आहे आणि पुढच्या आकृतीमध्ये तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे इथे आलेला आहे. थोडा पुढे सरकलेला आहे आणि तिसऱ्या आकृतीमध्ये तो पुन्हा या दिशेला म्हणजे इथे आलेला आहे. आता चौथ्या आकृतीमध्ये तो सरकून इथे यायला हवा. मग त्रिकोण जर आपण प्रश्नाकृतीमध्ये शोधला तर ए मध्ये पण सापडतो, सी मध्ये पण तो इथे सापडतो आणि डी मध्ये पण तो इथे सापडतो. मग या तिन्ही पर्यायामधला कोणता असेल बरं आपलं उत्तर? तर मग आपण दुसरी सुसंगती शोधूया. त्रिकोणानंतर आपल्याला हवा आहे वर्तुळ. आता त्रिकोणानंतर वर्तुळ इथे आहे आणि सी पर्यायामध्ये आहे. म्हणजे हे दोन पर्याय आपण कट करूया. पुन्हा सुसंगती काय आहे लक्षात घ्या. पहिल्या आकृतीमध्ये अधिकचं चिन्ह आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये फुली आहे, तिसऱ्या आकृतीमध्ये अधिकचं चिन्ह आहे. म्हणजे चौथ्या आकृतीमध्ये आपल्याला फुली हवी आहे. मग पर्याय ए मध्ये तर अधिकचे चिन्ह आहे, म्हणजे पर्याय ए सुद्धा आपण कट करूया. मग राहिला पर्याय क्रमांक सी, म्हणजे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 2 बघूया. काय सुसंगती आहे ते आधी शोधून काढूया आपण. पहिल्या आकृतीमध्ये एक अर्धपाकळी आहे आणि त्यामध्ये आडव्या रेषा आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये अर्धपाकळीची जागा बदलून ते घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने म्हणजे खाली आलेली आहे आणि एक पाकळी वाढवण्यात आलेली आहे. बरोबर ना? आता तिसऱ्या आकृतीमध्ये ही अर्धपाकळी सरकून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वर गेलेली आहे आणि एका पाकळीच्या ऐवजी 2 पाकळ्या वाढवण्यात आलेल्या आहे. मग आपल्याला चौथ्या प्रश्न आकृतीमध्ये हा जो आकार आहे तो या दिशेने वर गेलेला हवा आहे आणि त्यातल्या ज्या रेषा आहेत त्या आडव्या हव्या आपल्याला, हो की नाही? आणि 2 पाकळीच्या ऐवजी आपण 3 पाकळ्या काढूया. 1, 2 आणि 3 आणि त्यामध्ये छोटे छोटे अर्धवर्तुळ काढूया. मग जर पर्यायाचे निरीक्षण केले तर ए पर्यायामध्ये या पाकळीतल्या रेषा उभ्या आहे, म्हणजे हा पर्याय आपण कट करूया. पर्याय क्रमांक सी मध्ये रेषा तिरप्या आहे, म्हणून हा पर्याय सुद्धा आपण कट करूया. पर्याय क्रमांक डी मध्ये सुद्धा आडव्या रेषा हव्या होत्या तर त्या तिरप्या आहे, मग हा डी पर्याय सुद्धा आपण कट करूया. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक बी. अगदी सोपं आहे. थोडं जर तुम्ही निरीक्षण केलं आणि आकृतीमध्ये सुसंगती शोधून काढली तर चुटकीसरशी तुमचे उत्तर मिळेल, हो की नाही? प्रश्न क्रमांक 3. आधी प्रश्न आकृतीचे निरीक्षण करूया. तीनही आकारांचे निरीक्षण करा. काहीतरी सुसंगती आहे. काय सुसंगती आहे? आधी आपण या वर्तुळाचे 4 भाग केलेले आहे ते आपल्या लक्षात येईल. मग हा जो वर्तुळ आहे तो इथे आहे पहिल्या आकृतीमध्ये. दुसऱ्या आकृतीमध्ये तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने पुढे सरकून या आकारामध्ये इथे आलेला आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने थोडा पुढे सरकून या आकारामध्ये आलेला आहे. आता पुढच्या आकृतीमध्ये तो या आकारामध्ये यायला पाहिजे. परंतु थांबा, पुन्हा एकदा सुसंगती शोधूया आपण. वर्तुळानंतर काय आहे या आकृतीमध्ये? त्रिकोण आहे. पुढच्या आकृतीमध्ये वर्तुळानंतर चौकोन आहे. त्याच्या पुढच्या आकृतीमध्ये पुन्हा वर्तुळानंतर त्रिकोण आहे. मग आपल्याला आधी चौथ्या आकृतीमध्ये वर्तुळ तर हवेच आहे, पण वर्तुळाच्या वर चौकोन हवा आहे. मग आपण पर्यायाचे निरीक्षण केले तर पर्याय क्रमांक ए मध्ये वर्तुळानंतर तर त्रिकोण आहे, म्हणजे हा पर्याय आपण कट करूया. पर्याय क्रमांक बी मध्ये वर्तुळानंतर चौकोन आलेला आहे, म्हणजे हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. पर्याय क्रमांक डी मध्ये वर्तुळानंतर डार्क चौकोन आलेला आहे, म्हणजे हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. फक्त पर्याय क्रमांक सी मध्ये वर्तुळानंतर चौकोन आलेला आहे, म्हणजे आपल्या या प्रश्न आकृतीच्या जागी आपल्याला पर्याय क्रमांक सी मधील आकृती ठेवावी लागेल. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी.
प्रश्न क्रमांक 4 मधली सुसंगती शोधूया. आता हा जो आकार आहे हा पहिल्या आकृतीमध्ये खाली आलेला आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये तो वर गेलेला आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये तो पुन्हा खाली आलेला आहे. आता चौथ्या आकृतीमध्ये तो वर गेलेला हवा आहे. आता 4 पर्यायामध्ये कोणत्या आकृतीत तो वर गेलेला आहे? पर्याय क्रमांक ए मध्ये तर मुळीच नाही आहे. पर्याय क्रमांक बी मध्ये तो खाली आलेला आहे. पर्याय क्रमांक सी मध्ये पण तो खाली आलेला आहे. पर्याय क्रमांक डी मध्ये हा आकार वर गेलेला आहे. म्हणजे आपण फक्त एका आकृतीवरून या प्रश्नाचे उत्तर अगदी अचूक काढलेले आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक डी. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या फुल्या मारायच्या नाही आहे. तुम्हाला वेगळी OMR शीट मिळते. त्यावर अशा प्रकारचे गोल केलेले असतात. मग आपल्याला योग्य जे उत्तर असेल, जसे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक डी चा जो वर्तुळ असेल तो अशा प्रकारे रंगवायचा आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, वर्तुळाच्या बाहेर आपला पेन अजिबात जायला नको. वर्तुळाच्या आतमध्येच तो घोटायचा आहे. चला प्रश्न क्रमांक 5 सोडवूया. पहिल्या आकृतीचे निरीक्षण केल्यावर लक्षात येईल की बाहेरील चौकोनांची संख्या जास्त आहे आणि आतला जो वर्तुळ आहे त्यांची संख्या कमी आहे. पुढच्या आकृतीमध्ये चौकोनाची संख्या 1 ने कमी केली आणि वर्तुळ मात्र 1 ने वाढवून दिलेला आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये पुन्हा एक चौकोन कमी केलेला आहे. चौथ्या आकृतीमध्ये आपल्याला चौकोनाची संख्या कमी करून 1 ठेवावी लागेल आणि त्यामध्ये तिसऱ्या आकृतीमध्ये 3 वर्तुळ आहे, तर चौथ्या आकृतीमध्ये आपल्याला 4 वर्तुळ काढावे लागेल. मग पर्याय क्रमांक ए चे जर निरीक्षण केले तर पर्याय क्रमांक ए तर या रेषा असल्यामुळे पर्याय क्रमांक ए आपण कट केला. पर्याय क्रमांक बी मध्ये 5 वर्तुळ आहे म्हणून आपण पर्याय क्रमांक बी सुद्धा कट करूया. पर्याय क्रमांक सी मध्ये तर 6 वर्तुळ आहे, आपल्याला 4च हवे म्हणून पर्याय क्रमांक सी सुद्धा आपण कट केला. मग आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय राहील? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक डी. चला प्रश्न क्रमांक 6 कडे वळूया. निरीक्षण केले का तुम्ही तिन्ही आकृतीचे? बघा, पहिल्या आकृतीमध्ये त्रिकोण आहे, हो की नाही? आणि चौथ्या आकृतीमध्ये चौकोन आहे, म्हणजे एक बाजू आकृतीची वाढवून देण्यात आलेली आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये पंचकोन आहे, म्हणजे एक बाजू वाढवलेली आहे. मग आता पंचकोनानंतर आपल्याला हवा आहे षटकोन. अशा प्रकारे आपण षटकोन काढूया. पुन्हा एकदा आता पर्यायामध्ये तर 4ही षटकोनच आहे. मग आपण उत्तर शोधायचे कसे? तर पुन्हा एकदा तिन्ही आकृतींचे निरीक्षण करूया. ह्या ज्या रेषा आहेत तिरप्या त्या त्रिकोणामध्ये डावीकडे आहे. चौकोनामध्ये त्या उजवीकडे आहे. पंचकोनामध्ये त्या डावीकडे आहे. मग आपल्याला षटकोनामध्ये उजवीकडे असलेल्या रेषा हव्या आहेत. बरोबर ना? मग पर्याय क्रमांक ए मध्ये तिरप्या रेषा ह्या डावीकडे आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 कट. पर्याय क्रमांक सी मध्ये तर त्या वरच्या बाजूला आलेल्या आहे, म्हणजे पर्याय क्रमांक सी सुद्धा आपण कट करूया. पर्याय क्रमांक डी मध्ये खाली आलेले आहे, पर्याय क्रमांक डी सुद्धा आपण कट केला. मग आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 मध्ये पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला 2 झेंडे दिसत आहे आणि त्यांची दिशा आहे परस्पर विरुद्ध आहे. पहिला झेंडा हा या बाजूला आहे. आता पुढच्या आकृतीमध्ये तो सरकून या बाजूला आलेला आहे. इथे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तो सरकून पुढे गेलेला आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये तो आणखी इथून पुढे या बाजूला सरकलेला आहे. तुमच्या लक्षात येतच असेल. आता चौथ्या आकृतीमध्ये तो या बाजूकडून वरच्या बाजूला गेलेला आपल्याला हवा आहे, हो की नाही? मग आपल्याला 4ही पर्यायाचे निरीक्षण करावे लागेल. ए पर्यायामध्ये तो या बाजूला असल्यामुळे आपण तो कट करूया. बी पर्यायामध्ये तो या बाजूला असल्यामुळे आपण तो पर्याय कट करूया. आपण बी आणि सी पर्यायापैकी एक पर्याय आपल्याला शोधायचा आहे. मग तुमच्या लक्षात येईल, दुसऱ्या आकृतीमध्ये दोन्ही झेंड्यांना छेदणारी एक रेषा आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये दोन्ही झेंड्यांना छेदणाऱ्या 2 रेषा आहे. आता चौथ्या आकृतीमध्ये आपल्याला एक रेषा वाढवायची आहे. दोन्ही झेंड्यांना छेदणारी 1, 2, 3 रेषा आपल्याला हव्या आहेत. मग पर्याय क्रमांक बी मध्ये तर दोन्ही झेंड्यांना छेदणाऱ्या एकच रेषा आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी सुद्धा आपण कट करूया. पर्याय क्रमांक डी मध्ये बघा, तुम्हाला
दोन्ही झेंड्यांना छेदणाऱ्या 3 रेषा दिसत आहे ना, त्यामुळे आपण आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी असे ठरवूया. प्रश्न क्रमांक 8. पहिल्या आकृतीचे निरीक्षण केल्यावर काय लक्षात येईल? हा जो अर्धवर्तुळ आहे तो वरच्या बाजूला आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये तो थोडा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने पुढे सरकलेला आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये त्याने त्याची दिशा पुन्हा बदलवलेली आहे, सरकवलेली आहे. आणि चौथ्या आकृतीमध्ये तो आपल्याला सरकवून असा ठेवायचा आहे. पुन्हा आपण निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येईल की या दांडीवरच्या ज्या आडव्या रेषा आहे त्या 4 आहे. पुढच्या आकृतीमध्ये त्या 1 ने कमी केलेल्या आहे आणि वर्तुळाची संख्या वाढवलेली आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये पुन्हा आडव्या रेषा कमी केलेल्या आहे, मात्र वर्तुळांची संख्या वाढवलेली आहे. चौथ्या आकृतीमध्ये आपण काय करूया? आडव्या रेषांची संख्या 1 ने कमी करूया आणि वर्तुळ 2 आहे तर आपण 3 वर्तुळ काढूया. मग पर्यायाचे निरीक्षण केल्यावर पर्याय क्रमांक ए मध्ये तर वर्तुळ 2च आहे, म्हणून पर्याय क्रमांक ए आपण कट करूया. पर्याय क्रमांक बी मध्ये हा वर्तुळ खालच्या दिशेला आलेला आहे, म्हणून आपण बी पर्याय सुद्धा कट करूया. पर्याय क्रमांक डी मध्ये या रेषा आणि वर्तुळांची संख्या सारखी आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी सुद्धा आपण कट करूया. आपण काढलेला आकार आणि पर्याय क्रमांक सी मधला आकार तंतोतंत जुळतो, म्हणून या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक सी राहील. प्रश्न क्रमांक 9 सोडवूया. आधी तिन्ही आकृतींचे निरीक्षण करूया. एक कोन काढलेला आहे पहिल्या आकृतीमध्ये आणि तो कोन या बाजूला आहे. पुढच्या आकृतीमध्ये तो घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने आहे, म्हणजे तो या बाजूला आहे, सरकून इथे आलेला आहे, हो की नाही? आता तिसऱ्या आकृतीमध्ये तो इथून या कोपऱ्यात सरकलेला आहे, इथे. आता पुढच्या आकृतीमध्ये तो आपल्याला या बाजूकडून या कोपऱ्यात सरकवायचा आहे, म्हणजे तो कोन आपल्याला असा काढायचा आहे, हो की नाही? मग पर्यायाचे निरीक्षण केल्यावर लगेच तुमच्या लक्षात येईल पर्याय क्रमांक ए तर या बाजूला नाही आहे. पर्याय क्रमांक बी सुद्धा आपण काढलेल्या आकारासारखा नाही आहे. पर्याय क्रमांक सी आणि डी मध्ये आपण ठरवूया आपले उत्तर. आधी पुन्हा प्रश्न आकृतीचे निरीक्षण करूया. हा जो बाण आहे या आकृतीमध्ये वर आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये तो खाली आलेला आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये तो पुन्हा खाली आलेला आहे. आता चौथ्या आकृतीमध्ये तो आपल्याला या बाजूला हवा आहे, वर. मग डी आकृतीमध्ये तर हा बाण खाली आलेला आहे, म्हणजे डी पर्याय आपण कट करूया. आपल्या प्रश्नाचे उत्तर राहील पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 10. तिन्ही आकृतीचे निरीक्षण केल्यावर काय लक्षात येईल? एक स्वस्तिकचं चिन्ह काढलेलं आहे, बरोबर ना? प्रत्येक आकृतीमध्ये आहे. परंतु या फुलीची जी दिशा आहे ती प्रत्येक आकृतीमध्ये बदललेली आहे. आता ती फुली आधी या बाजूला आहे पहिल्या आकृतीमध्ये. दुसऱ्या आकृतीमध्ये ही फुली खालच्या बाजूला आलेली आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये ही फुली डाव्या बाजूला आलेली आहे. आता चौथ्या आकृतीमध्ये आपल्याला ही फुली या बाजूला आलेली हवी आहे, म्हणजे ती अशी हवी आहे. मग आपण प्रश्न आकृतीमध्ये शोधूया फुली कुठे आहे ती. पर्याय क्रमांक ए मध्ये तर ती खाली आलेली आहे, म्हणून आपण पर्याय क्रमांक ए कट करूया. पर्याय क्रमांक डी मध्ये सुद्धा ती खाली आलेली आहे, म्हणून आपण पर्याय क्रमांक डी सुद्धा कट करूया. पर्याय क्रमांक बी आणि सी मध्ये आपल्याला फुली वरच्या बाजूला जाताना दिसत आहे. मग आता आपण उत्तर शोधायचे कसे? पुन्हा एकदा आकृत्यांचे निरीक्षण करूया. काय लक्षात येईल? फुलीच्या विरुद्ध बाजूला अधिकचे चिन्ह हवे आहे आपल्याला. मग बी आणि सी मध्ये फुलीच्या विरुद्ध दिशेला अधिकचे चिन्ह कोणत्या आकृतीमध्ये आहे? सी पर्यायामध्ये तर फुलीच्या विरुद्ध दिशेला त्रिकोण आहे, म्हणून पर्याय सी सुद्धा आपण कट करूया. पर्याय क्रमांक बी मध्ये मात्र फुलीच्या विरुद्ध दिशेला अधिकचे चिन्ह आहे, म्हणून आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक बी. हा प्रश्न 2019 सालच्या नवोदय परीक्षेमध्ये आलेला आहे. प्रश्न क्रमांक 11. तिन्ही प्रश्न आकृतीच्या आधी निरीक्षण करूया. पहिल्या प्रश्न आकृतीमध्ये एक लांब रेषा आहे आणि तिला छेदणाऱ्या 5 छोट्या रेषा आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये छेदणाऱ्या रेषांची संख्या 1 ने कमी केलेली आहे, म्हणजे छेदणाऱ्या रेषा आहे 4.
पुढच्या आकृतीमध्ये लांब रेषांची संख्या 1 ने वाढवलेली आहे, म्हणजे 3 लांब रेषा आहे आणि छेदणाऱ्या रेषा 1 ने कमी केलेल्या आहे, म्हणजे इथे 4 होत्या तर इथे आहेत 3. पुढच्या प्रश्न आकृतीमध्ये आपल्याला लांब रेषा 4 काढायच्या आहे आणि छेदणाऱ्या रेषा इथे 3 आहे, तर आपल्याला पुढच्या आकृतीमध्ये 1 ने कमी करून 2च छेदणाऱ्या रेषा ठेवायच्या आहेत. मग आता आपण पर्यायाचे निरीक्षण करूया. पर्याय क्रमांक ए मध्ये छेदणाऱ्या रेषा 3 आहे. आपल्याला 2च हव्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक ए आपण कट करूया. पर्याय क्रमांक बी मध्ये छेदणाऱ्या रेषा 4 आहे. आपल्याला 2च हव्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी सुद्धा आपण कट करूया. पर्याय क्रमांक सी मध्ये छेदणाऱ्या रेषा 2 आहेत, परंतु लांब रेषा आपल्याला 4 हव्या आहेत. इथे काढल्याप्रमाणे इथे 3च आहे, म्हणून पर्याय क्रमांक सी सुद्धा आपण कट करूया. पर्याय क्रमांक डी मध्ये मात्र लांब रेषा 4 आहे आणि छेदणाऱ्या रेषा 2 आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 12. तिन्ही प्रश्न आकृतीचे निरीक्षण केले का? काय लक्षात आले? पहिल्या आकृतीमध्ये मधात डार्क केलेला त्रिकोण आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये मधात डार्क केलेला चौकोन आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये मधात डार्क केलेला वर्तुळ आहे. आता चौथ्या आकृतीमध्ये आपल्याला मधात पुन्हा डार्क केलेला त्रिकोणच हवा आहे. मग आपण पर्यायाचे निरीक्षण करू. बी पर्यायामध्ये 2 डार्क केलेले आकार आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी कट करूया. पर्याय क्रमांक सी मध्ये त्रिकोण तर मधात आहे, पण तो डार्क केलेला नाही, म्हणून पर्याय क्रमांक सी सुद्धा कट करूया. पर्याय क्रमांक डी मध्ये मधात डार्क केलेला चौकोन आलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी सुद्धा आपले उत्तर होणार नाही. तर पर्याय क्रमांक ए मध्ये मात्र मधात डार्क केलेला त्रिकोण आलेला आहे, म्हणून आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 13. निरीक्षण केले का तुम्ही प्रश्न आकृतीचे? बघा, पहिल्या आकृतीमध्ये 4 चौकोन आहेत. दुसऱ्या आकृतीमध्ये आपण जशा पायऱ्या काढतो ना, त्याप्रमाणे पायऱ्यांची रचना केलेली आहे. परंतु चौरसांची संख्या मात्र 1 ने कमी केलेली आहे. इथे 4 चौकोन आहे, दुसऱ्या पायरीमध्ये 3 चौकोन आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये पहिल्या रेषेत 4 चौकोन आहे, दुसऱ्या रेषेत 3 चौकोन आहे आणि तिसऱ्या रेषेत 2 चौकोन आहे. आता चौथ्या आकृतीमध्ये आपल्याला पहिल्या रेषेत 4 चौकोन हवे आहे, दुसऱ्या रेषेमध्ये 3 चौकोन हवे आहे, दुसऱ्या रेषेत 2 चौकोन हवे आहे आणि चौथ्या रेषेत एकच चौकोन हवा आहे. म्हणजे 4 चौकोन, 3 चौकोन, 2 चौकोन आणि 1 चौकोन अशी रचना ज्या आकृतीमध्ये असेल ते आपली उत्तर असेल. मग पर्याय क्रमांक बी मध्ये त्रिकोण आलेला आहे. पर्याय क्रमांक सी मध्ये आकृती अर्धवट आहे. पर्याय क्रमांक डी हा आकार जास्तीचा काढलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी सुद्धा आपण कट करूया. आपण काढलेला आकार आणि पर्याय क्रमांक ए मधला आकार चौकोनांची संख्या जुळती आहे, म्हणून या प्रश्नाचे उत्तर राहील पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 14. अगदी सोपा आहे. निरीक्षण केल्या क्षणी लक्षात येईल. पहिल्या आकृतीमध्ये 2 अर्धवर्तुळ जोडलेले आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये 2 अर्धवर्तुळ तर आहेच, पण एक पाकळी वाढवण्यात आलेली आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये 2 अर्धवर्तुळ तर आहेच, पण पाकळ्यांची संख्या 1 ने वाढवलेली आहे. आता चौथ्या आकृतीमध्ये आपल्याला 2 अर्धवर्तुळ तर हवेच आहे, परंतु पाकळ्यांची संख्या किती आहे? 3 हवी आहे. अशा प्रकारे. मग पर्यायाचे निरीक्षण केले तर पर्याय क्रमांक बी मध्ये इतर पाकळी आणि अर्धगोल नसल्यामुळे आपण तो कट केला. पर्याय क्रमांक सी मध्ये 4 पाकळ्या आहे, म्हणून हा पर्याय सुद्धा आपण कट करूया. पर्याय क्रमांक डी मध्ये 3 पाकळ्या तर आहे, परंतु ही पाकळी इथे नको हवी होती, म्हणून पर्याय क्रमांक डी सुद्धा आपण कट केला. आपण काढलेला आकार आणि पर्याय क्रमांक ए मधला आकार मिळतो आहे की नाही, म्हणून या प्रश्नाचे उत्तर राहील पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 15. प्रश्न आकृतीचे निरीक्षण करूया. मधातला जो वर्तुळ आहे तो प्रत्येक आकृतीमध्ये 1 ने वाढवण्यात आलेला आहे. जसे इथे एक वर्तुळ आहे,
पुढच्या आकृतीमध्ये वर्तुळांची संख्या आहे 2. तिसऱ्या आकृतीमध्ये आहे वर्तुळांची संख्या 1 ने वाढवून 3. आता चौथ्या आकृतीमध्ये आपल्याला 4 वर्तुळ हवे आहे. मग 4 वर्तुळ असलेले पर्याय कोणते बरं? पर्याय क्रमांक ए मध्ये 3 वर्तुळ आहे म्हणून आपण तो कट करूया. पर्याय क्रमांक डी मध्ये सुद्धा 3 वर्तुळ आहे म्हणून आपण पर्याय क्रमांक डी सुद्धा कट करूया. पर्याय क्रमांक बी आणि सी मध्ये आपण विचार करूया. तर आता प्रश्न आकृतीमध्ये 4 आकार वर्तुळाच्या बाजूला 4 आकार काढलेले आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये वर्तुळाच्या बाजूला असलेल्या 4 आकारामधला एक आकार कमी केलेला आहे इथला. तिसऱ्या आकृतीमध्ये 2 आकार कमी केलेले आहे. मग चौथ्या आकृतीमध्ये 3 आकार कमी केलेले असतील. म्हणजे फक्त एकच बाण आपल्याला इथे शिल्लक राहिलेला दिसेल. मग पर्याय क्रमांक सी मध्ये तर 2 आकार आहेत. आपल्याला तर एकच आकार हवा आहे म्हणून आपण पर्याय क्रमांक सी कट करूया. मग आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक बी. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न सोडवताना तुम्हाला खूप मजा येत असेल ना? आणि सराव झाल्यामुळे आता तुम्हाला थोडं सोपं पण वाटत असेल. आता प्रश्न क्रमांक 16 बघा. हा प्रश्न 2021 सालच्या पेपरमध्ये आलेला आहे. प्रश्न आकृतीचे निरीक्षण केल्यावर लक्षात येईल, पहिल्या आकृतीमध्ये फुली आणि चौरस खाली आलेले आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये फुली आणि चौरस थोडे वर गेलेले आहे, म्हणजे मधात आलेले आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये त्यांनी आपली जागा बदलली आहे, म्हणजे ते फुली आणि चौरस वरच्या बाजूला गेलेले आहे. आता पुन्हा आपल्याला त्या फुली आणि चौरसला खाली आणायचं आहे. अशा प्रकारे आता पर्यायाचे निरीक्षण केल्यावर काय लक्षात येईल? पर्याय क्रमांक ए मध्ये तर हे वेगळंच काहीतरी आहे म्हणून पर्याय क्रमांक ए आपण कट करूया. पर्याय क्रमांक सी मध्ये फुली आणि चौरस वर गेलेले आहे म्हणून आपण पर्याय क्रमांक सी सुद्धा कट करूया. पर्याय क्रमांक डी मध्ये फुली आणि चौरस एका लाईन मध्ये नाही आहे म्हणून पर्याय क्रमांक डी सुद्धा आपण कट करूया. फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक बी मध्ये फुली आणि चौरस हे खाली आलेले आहे म्हणून आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 17. निरीक्षण केल्यावर लक्षात येईल की पहिल्या आकृतीमध्ये बाण वरच्या दिशेला गेलेला आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तो सरकून या बाजूला आलेला आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये तो पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने सरकून या बाजूला खाली आलेला आहे. आता चौथ्या आकृतीमध्ये तो इथून आपल्याला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने डावीकडे सरकवायचा आहे. मग पर्यायाचे निरीक्षण केल्यावर लक्षात येईल की बी पर्याय आणि डी पर्यायामध्ये हा बाण डावीकडे जाताना दिसत आहे. मग या दोघांपैकी कोणते असेल आपले उत्तर? पुन्हा एकदा प्रश्न आकृतीचे निरीक्षण करूया. पहिल्या आकृतीमध्ये बाणाला एकच रेषा आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये बाणाला 2 रेषा आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये बाणाला 3 रेषा आहे. आता चौथ्या आकृतीमध्ये आपल्याला बाणाला 4 रेषा काढायच्या आहे. मग डी पर्यायामध्ये तर 3च रेषा आहे म्हणून बी पर्याय आपण कट करूया. ए आणि सी तर आधीच कट झालेला आहे. मग आपल्या प्रश्नाचे उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक बी. हो की नाही? अगदी सोप्या प्रकारे आपण या प्रश्नाचे उत्तर शोधून काढलेले आहे. आता तुम्हाला वाटत असेल ना की किती चुटकीसरशी आपण या प्रश्नाचे उत्तर काढू शकत आहे? अगदी सोपे आहे. थोडा सराव आणखी केला की प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही लवकर उत्तर काढू शकाल. प्रश्न क्रमांक 18. प्रश्न आकृतीचे निरीक्षण केल्यावर लक्षात येईल प्रत्येक आकृतीमध्ये त्रिकोण आहे आणि त्रिकोणामध्ये वर्तुळ आहे. परंतु या वर्तुळाची दिशा मात्र घड्याळाच्या काट्याच्या दिशेने सरकलेली आहे. कशी ती बघा. पहिल्या आकृतीमध्ये वर्तुळ या बाजूला आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये वर्तुळ डार्क केलेला आहे आणि त्याची दिशा घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने म्हणजे या बाजूला आलेली आहे. आता तिसऱ्या आकृतीमध्ये वर्तुळ फिकट रंगाचे आहे, परंतु त्या वर्तुळाची दिशा बदलून इथून अशी सरकलेली आहे. आता चौथ्या आकृतीमध्ये ती या कोपऱ्यातून आपल्याला या कोपऱ्यात न्यायची आहे, परंतु वर्तुळ हा फिकट न करता आपल्याला
डार्क कलरचा हवा आहे. मग जर आपण प्रश्नाकृतीचे निरीक्षण केले, पर्यायांचे निरीक्षण केले, तर ए पर्यायामध्ये वर्तुळ खाली आलेला आहे म्हणून आपण ए पर्याय कट करूया. पर्याय क्रमांक बी मध्ये वर्तुळ हा फिकट रंगाचा आहे म्हणून पर्याय क्रमांक बी सुद्धा आपण कट करूया. आपल्याला डार्क वर्तुळ हवा आहे. पर्याय क्रमांक डी मध्ये तो या बाजूला आलेला आहे. आपल्याला इथे हवा आहे डार्क कलरचा वर्तुळ म्हणून आपण पर्याय क्रमांक डी सुद्धा कट करूया. आपण काढलेला आकार आणि पर्याय क्रमांक सी मधला आकार हा मिळता जुळता आहे म्हणून आपल्या प्रश्नाचे उत्तर राहील पर्याय क्रमांक सी. विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न 2023 सालच्या परीक्षेमध्ये आलेला आहे. प्रश्न क्रमांक 19 काय आहे ते बघूया. पहिल्या आकृतीमध्ये एक मोठा वर्तुळ आहे आणि त्याला जोडून एक छोटा वर्तुळ आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये एक वर्तुळ डार्क कलरचा वाढवण्यात आलेला आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये पुन्हा तोच मोठा वर्तुळ काढण्यात आलेला आहे. आता चौथ्या आकृतीमध्ये आपल्याला एक छोटा वर्तुळ, मग एक मोठा वर्तुळ काढायचा आहे. पुन्हा एक छोटा वर्तुळ आणि एक मोठा वर्तुळ काढायचा आहे आणि त्याला जोडून पुन्हा एक छोटा वर्तुळ हवा आहे. आता जर पर्यायाचे निरीक्षण केले तर पर्याय क्रमांक ए असा आकार आपल्याला नकोय म्हणून पर्याय क्रमांक ए आपण कट करूया. पर्याय क्रमांक बी मध्ये हा आकार एक्स्ट्रा दिलेला आहे, जास्तीचा दिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक बी सुद्धा आपण कट करूया. पर्याय क्रमांक डी मध्ये हे दोन्ही वर्तुळ जोडलेले आहे म्हणून पर्याय क्रमांक डी सुद्धा योग्य होणार नाही. आपण काढलेला आकार आणि पर्याय क्रमांक सी मधला आकार अगदी जुळतो आहे म्हणून आपल्या प्रश्नाचे उत्तर राहील पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 20. प्रश्न आकृतीचे निरीक्षण करू. पहिल्या आकृतीमध्ये चौरस, त्रिकोण आणि वर्तुळ आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये चौरसाची जी साईड आहे ती घड्याळाच्या काट्याप्रमाणे सरकून इथे आलेली आहे. आता पुढच्या आकृतीमध्ये ती सरकून थोडी पुढे गेलेली आहे. चौरसाची जी जागा आहे ती बदललेली आहे. आता चौथ्या आकृतीमध्ये हा चौरस वर यायला पाहिजे या ठिकाणी. आता वर चौरस असलेले पर्याय तर 3 आहेत. आपण सी पर्याय आधीच कट करून टाकूया. 3 पर्यायामध्ये आपल्याला चौरसानंतर त्रिकोण आलेला हवा आहे. तर चौरसानंतर त्रिकोण ए आणि बी पर्यायामध्ये आहे. मग आपण डी पर्याय कट करून टाकूया. आता ए आणि बी पर्यायामध्ये जर आपण निरीक्षण केले तर ही जी वर्तुळाच्या मधातली रेषा आहे ती घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने थोडी पुढे सरकलेली दिसत आहे. जशी पहिल्या आकृतीमध्ये ती इथे होती, दुसऱ्या आकृतीमध्ये ती थोडी पुढे सरकलेली आहे, तिसऱ्या आकृतीमध्ये ती पुन्हा पुढे सरकून अशी झालेली आहे, चौथ्या आकृतीमध्ये ती आता आपल्याला अशी हवी आहे. मग ए आणि बी पर्यायामध्ये वर्तुळाच्या मधातली जर रेषा आपण बघितली तर पर्याय क्रमांक बी मध्ये ती या बाजूला आहे. आपल्याला हवी आहे या बाजूला म्हणून पर्याय क्रमांक बी आपण कट करूया आणि आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आपण ए निश्चित करूया.